विज्ञानाच्या वर्गाच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना वेलकम. आपण भौतिकशास्त्र शिकत आहोत. भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला ध्वनी हा आपला टॉपिक सुरू होता. कालपर्यंत आपण ध्वनीबद्दल पुष्कळसं बघितलं. आता यापुढे आपण जाणार आहोत. आज आपण ध्वनी विषयामध्ये स्पेशली शिकणार आहोत प्रतिध्वनी. त्याला आपण इंग्लिशमध्ये इको म्हणतो. तर हा इको काय आहे किंवा प्रतिध्वनी काय आहे, तर हे समजण्यासाठी आपल्याला थोडं एक उदाहरण बघावं. असं समजा आपला ऑफलाईन वर्ग सुरू आहे. आणि हा आपला क्लासरूम आहे. ओके, तुम्ही माझ्या समोर बसले आहे. इथे बोर्ड आहे, इथे मी उभा आहे आणि एक विद्यार्थी इथे बसला. हा स्टुडंट आहे, हा मी स्वतः टीचर आहे. आता जेव्हा मी बोलणार तर या विद्यार्थ्यापर्यंत माझा आवाज जाईल. आता माझा आवाज जेव्हा त्याच्याकडे जाईल तर हा दोन प्रकारे जाऊ शकतो. म्हणजे एक तर आवाज सरळ असा जाईल, त्याच्यापर्यंत सरळ रेषेत पोहोचेल. आणि दुसरा आवाज आवाज चोहीकडे निघणार आहे, आवाज चारीकडे निघणार आहे. आपण एक डायरेक्शन बघितली ध्वनीची की ती सरळ त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. आणि दुसरं असं समजूया की एक ध्वनीची तरंग अशी गेली आणि मग ते रिफ्लॅक्ट होऊन त्याच्यापर्यंत पोहोचले. हे जे ध्वनी इथून निघाली एका सॉलिड, ही भिंत आहे, क्लासरूमची भिंत आहे. भिंत सॉलिड आहे. त्या भिंतीला तिने त्या ध्वनीच्या तरंगाने एक टक्कर मारली आणि ती परत येऊन त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचली. ठीक आहे. आता बघा, जेव्हा इथनं तो ध्वनी निघाला, माझा साऊंड जो निघाला, हा जो माझा साऊंड होता, हा जेव्हाही ज्याही दिशेने निघाला असेल त्याचा वेग तर फिक्स असेल, तर इथे आम्हाला दिसते की हे जे माझ्यापासून विद्यार्थ्यापर्यंत पोचलेला जो सरळ आवाज आहे, त्या आवाजाला जायला कमी अंतर कापावं लागलं. आणि जो आवाज भिंतीकडे गेला, भिंतीकडून परावर्तन होऊन म्हणजे रिफ्लॅक्शन होऊन परत विद्यार्थ्याकडे आला, या आवाजाला थोडं जास्ती अंतर कापावं लागलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ध्वनीचा जर वेग सारखा असेल, आणि असतोच, जसं मी आता बोलून राहिलो, तर जिकडेही ध्वनी चालला तो समान वेगाने प्रसारित होतात. तर या ध्वनीचा वेग आणि या ध्वनीचा वेग, हे दोन्ही वेग काय, हे दोन्ही वेग सारखेच आहेत. मग सारखे वेग आहे, अंतर वेगवेगळे आहेत. हा अंतर कमी आणि हा अंतर काय जास्त आहे. तर आपल्याला असं दिसेल, आपण हा फॉर्म्युला याच्या अगोदर पाहिलेलाच आहे की स्पीड म्हणजे वेग बरोबर काय, अंतर भागिला वेग. दोन्ही ध्वनींचा वेग सारखा आहे, अंतर वेगवेगळं आहे, तर नक्कीच वेळही काय असेल दोन्ही ध्वनींचा वेगळा असेल. म्हणजे आपण असं समजू की या ध्वनीला पोहोचायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा ध्वनी इथे पोहोचण्यासाठी घेईल. ठीक आहे. मग किती वेळ जास्ती घेईल, आता तो कितीही वेळ घेऊ द्या जास्ती, पण वेळामध्ये अंतर राहील. पहिले हा ध्वनी पोचेल आणि मग हा परावर्तन होऊन रिफ्लॅक्शन होऊन आलेला ध्वनी पोचेल. ठीक आहे. आता मला सांगा, असं तुमच्यासोबत कधी घडलं आहे का की तुम्ही क्लासमध्ये लेक्चर ऐकताय, थोडं लांब बसलेले आहे आणि सरांचे किंवा टीचरचे तुम्हाला दोन वेगवेगळे ध्वनी किंवा आवाज ऐकू आले? तर असं दिसेल आपल्याला विद्यार्थ्यांनो की हा ध्वनी आणि हा ध्वनी आपण वेगळा ओळखू शकत नाही. नक्कीच दोन्ही ध्वनी वेगवेगळ्या वेळाच्या अंतराने विद्यार्थ्यापर्यंत पोचले, पण
आपल्यामध्ये एवढी क्षमता नाही आहे की हा जो वेगळा वेगळा वेड आहे तो आपण ओळखू शकतो. ॲक्च्युली काय होते, ॲक्च्युली असं होते की आपल्या कानाची काही क्षमता आहे. आपण दोन वेगळ्या वेगळ्या वेड्यावर येणाऱ्या ध्वनींना आपण वेगवेगळा आयडेंटिफाय करू शकत नाही, वेगवेगळी त्यांची ओळख पटवून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही ध्वनी आपल्याला एकच भासतात आणि आपल्याला एकच आवाज ऐकायला येतो. ठीक आहे. याचं दुसरं उदाहरण मी एक सांगतो की तुम्ही हे असं कधीतरी पाहिलं असेल की एक कार्डबोर्ड आहे. या कार्डबोर्डच्या एका बाजूला असा पिंजरा आहे. तुम्ही हा प्रयोग पाहिला असेल. एका बाजूला पिंजरा आहे आणि या कार्डबोर्डच्या मागच्या बाजूला एक पक्षी आहे. ठीक आहे. हा पक्षी स्वतंत्र दिसतो, म्हणजे एकटाच दिसतोय या कार्डबोर्डच्या एका बाजूला, आणि कार्डबोर्डच्या दुसऱ्या बाजूला पिंजरा. या बाजूला पक्षी, या बाजूला पिंजरा. आता हा कार्डबोर्ड जर आपण असा फिरवला आणि खूप वेगात फिरवला तर काय होतं की आपल्याला हा पक्षी या पिंजऱ्यामध्ये आहे असा भास होतो. हा पक्षी या पिंजऱ्यामध्ये आहे असा भास व्हायला लागतो. तर काय खरंच हा पक्षी या पिंजऱ्यात आहे का? तर नाही. ॲक्च्युली काय होते, जेव्हा आपण हा वेग वाढवतो, याच्या फिरण्याचा वेग वाढवतो, तेव्हा याची जी प्रतिमा आपल्या मेंदूत बनते आणि याची जी प्रतिमा बनते, तर एक एक प्रतिमा बनत आहेत आणि पहिलीवाली प्रतिमा नाहीशी होत आहे. म्हणजे पहिले याची प्रतिमा बनली, ही नाहीशी झाली, मग याची प्रतिमा बनली, असं सुरू असते. पण वेग वाढवल्यावर काय होते की ही प्रतिमा बनल्यानंतर या प्रतिमेला, या इमेजला नाहीशी होण्याच्या अगोदरच दुसरी प्रतिमा आपल्या मेंदूत बनवून जाते, है ना. आणि मग हे दोन्ही प्रतिमा एकमेकावर सुपर इम्पोज होतात आणि आपल्याला पिंजऱ्यामध्ये पक्षी असलेला आढळतो. म्हणजे काय झालं, असं का झालं? तर असं होण्यामागे एकच रिझन आहे की आपण याच्या आणि याच्या वेळेमधला अंतर नाही करू शकतो. म्हणजे आपली ती कॅपॅसिटी नाही आहे की दोन खूप कमी अंतराने असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींना आपण वेगवेगळं ओळखू शकतो. तर हे डोळ्यांच्या बाबतीत असं घडते आणि कानाच्या बाबतीत असं घडते. दोन्ही ध्वनी आपल्यापर्यंत कसे पोचले विद्यार्थ्यांनो? दोन्ही ध्वनी वेगवेगळ्या वेळानुसार पोचले. हा पहिले पोचला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड नंतर अगदी थोड्या वेळाच्या अंतराने हा ध्वनी पोचला. पण ध्वनी वेगवेगळे असून सुद्धा, त्यांचा वेळ वेगवेगळा असून सुद्धा आपण त्या वेळेवर त्या दोन्ही ध्वनींना सेपरेटली ऐकू शकलो नाही. एकदा पुन्हा बघा ऑडिओ आणि व्हिडिओ, स्पेशली ऑडिओकडे लक्ष ठेवून बघा. ऑडिओ आणि व्हिडिओबद्दल रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. काय तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअरली ऐकू येते? येस, येस. तर आपल्याला दिसतं, शॉर्टमध्ये बोलला, शिक्षक इकडे होते, विद्यार्थी इकडे होते. शिक्षक बोलले, विद्यार्थ्यापर्यंत आवाज आपण दोन मार्गामार्फत, दोन रस्त्यांमार्फत बघितला. एक सरळ टीचरच्या तोंडून निघालेला आवाज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला सरळ, आणि दुसरा भिंतीकडे गेला, भिंतीकडून रिफ्लॅक्ट होऊन परावर्तित होऊन तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला. ओके. झालं असं की हा विद्यार्थी हे दोन्ही ध्वनी वेगवेगळे ऐकू शकणार नाही. याचं कारण हे आहे विद्यार्थ्यांनो, कारण या जरी दोन्ही ध्वनी वेगवेगळ्या वेळेनुसार त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचला, पण तो जो वेळ होता तो तितका नव्हता, तो अंतरवेळेचं तितकं नव्हतं की हा विद्यार्थी या दोन्ही ध्वनींना वेगवेगळा ओळखू शकेल. आणि म्हणून काय झालं की त्या विद्यार्थ्याला तो आवाज एकत्र, एकसारखा, म्हणजे एकच ऐकू यायला लागेल. मी याच्यासाठी हे उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं. हा ॲक्च्युली प्रकाशाचं धड्यातलं उदाहरण आहे, ते जस्ट समजवण्यासाठी सांगितलं. तर मग आता येते विद्यार्थ्यांनो की जर या स्टुडंटला हा आवाज आणि हा आवाज वेगवेगळा ऐकायचा असेल तर काय करायला पाहिजे?
तर आपण काय केली पाहिजे, क्लासरूम मोठी करून दिली पाहिजे. समजा क्लासरूम मोठी असेल, क्लासरूम मोठी असेल आणि जर इथनं मग तो ध्वनी असा जातोय आणि मग परत त्या विद्यार्थ्यापर्यंत येतोय, तर आपल्याला दिसेल की आता होऊ शकते की आता या ध्वनीला या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला जो वेळ लागला, म्हणजे हा ध्वनी लवकरच पोहोचला आणि हा थोड्या वेळानंतर पोहोचला. इतका वेळानंतर पोहोचला की हा विद्यार्थी हे दोन्ही ध्वनींमध्ये ओळख निर्माण करू शकला. ठीक आहे, तेव्हा आपण या ध्वनीला काय म्हणू, प्रतिध्वनी. या ध्वनीला आपण काय म्हणू, प्रतिध्वनी. ठीक आहे. बरं, असं कसं होईल आणि या विद्यार्थ्याच्या कानाची क्षमता किती आहे, याला किती वेळ झाल्यानंतर दुसरा ध्वनी ऐकू येतो, तर तो जो वेळेचा अंतरा आहे तो वेळ आहे विद्यार्थ्यांनो 0.1 सेकंद. जर 0.1 सेकंदाच्या नंतर जर कुठला ध्वनी एखाद्याच्या कानावर पडू शकत असेल आणि 0.1 सेकंद झाल्यानंतर त्याला तो ध्वनी मिळत असेल, तर तो ध्वनी त्या विद्यार्थ्याला स्पष्टपणे वेगळा ध्वनी म्हणून ऐकून येईल. म्हणजे आपल्या कानाची क्षमता आहे की दोन साऊंडमधला फरक 0.1 सेकंडच्या वरचा असावा. जर तो 0.1 सेकंडचा वरचा असेल तर मग आपल्याला स्पष्टपणे वेगवेगळे ध्वनी ऐकू येतील. पण जर 0.1 सेकंडच्या आतील वेळेनुसार दोन्ही साऊंड्स येत असतील, तर मग तो विद्यार्थी किंवा कोणी पण पर्सन ते दोन्ही साऊंड्स वेगवेगळे आयडेंटिफाय करू शकणार नाही. तर हा एक 0.1 सेकंड आपल्याला दिसते. मग आपल्याला पाहायचं आहे की प्रतिध्वनी, मला या विद्यार्थ्याला हाही आवाज ऐकवायचा होता आणि हाही आवाज ऐकवायचा होता. तर या विद्यार्थ्यांची ही जी क्लासरूम आपण मोठी केली, हा जो भिंत आहे हा सोर्सपासनं किती दूर असला पाहिजे, म्हणजे जिथनं आवाज निघतो तिथपासनं किती दूर असला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक आपण छोटंसं कॅल्क्युलेशन करू, छोटंसं एक कॅल्क्युलेशन करू विद्यार्थ्यांना. की समजा असं समजा 22 डिग्री सेल्सिअसवर हा जो ध्वनी असतो याचा वेग 344 मीटर पर सेकंड एवढा असतो. या तापमानानुसार काय होते की ध्वनीच्या वेगामध्ये फरक येतो. तापमानानुसार ध्वनीच्या वेगामध्ये फरक येतो. तर हा जो ध्वनीचा वेगामधला फरक आहे, आपण 22 परच घेऊया. म्हणजे 22 डिग्री सेल्सिअस हा एक नॉर्मल टेम्परेचर म्हणून, या टेम्परेचरवर एवढा ध्वनीचा वेग आपल्याला मिळतो. चला, वेळ किती डिफरन्स असायला पाहिजे, तर 0.1 सेकंड. मग आपल्याला अंतर काढायचं आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, एस इक्वल्स टू बी अपॉन टी. याला मी बी पण लिहू शकतो, जाऊ मी बी लिहितो. बी म्हणजे वेग बरोबर अंतर भागीला वेळ. तसं इथे विस्थापन भागीला वेळ पाहिजे, पण जाऊ दे, आता आपल्याला दिशेशी काही करायचं नाही, ते असंच बघूया. डी ची व्हॅल्यू घेऊ आपण. डी तर काढायचं आहे आपल्याला, तर डीचा फॉर्म्युला बनेल बी इंटू टी. जर आपण बी ची व्हॅल्यू टाकली 344 इंटू टी ची व्हॅल्यू 0.1 सेकंड टाकली, तर याची किंमत येताना दिसते 34.4 आणि एकक राहील, युनिट राहील मीटर. हा काय आहे, तर हा ध्वनी जाऊन परत येणारं अंतर आहे. 0.1 सेकंड एवढ्या वेळेच्या अंतरानंतर, वेळेच्या अंतरात जर आपला ध्वनी या वेगाने जात आहे, तर या ध्वनीला स्रोतापासून निघून परत येण्यासाठी एवढं अंतर कापावं लागेल आणि तेव्हाच हा ध्वनी स्पष्टपणे वेगळा ध्वनी म्हणून ऐकला जाऊ शकतो. म्हणजे इथे जाण्याचा आणि येण्याचा वेळ आहे, जायचा वेळ आणि यायचा वेळ आहे. तर आपण जर जायचा वेळ आणि यायचा वेळ म्हणजे कसं की जाण्यात इथून तो इथपर्यंत गेला आणि परत तो आला, तर जाणं आणि येणं इथे कॅल्क्युलेशनमध्ये येत आहे. तर मग फक्त आपण जाणं आणि येणं न बघता फक्त जाणंच बघू, किंवा स्रोतापासून
त्या रिफ्लॅक्शन पॉईंटचं किंवा परावर्तन होत असलेल्या पृष्ठभागाचं आपण अंतर काढायला जाऊ तर याला अर्ध करावं लागेल आणि याचा अर्ध जर केला तर ते येईल 17.2 मीटर. हा 17.2 मीटर काय तर विद्यार्थ्यांनो 17.2 मीटर हे जे अंतर आहे हे अंतर ते अंतर आहे की ज्या अंतरानंतर एवढं अंतर किंवा यापेक्षा जास्त जर अंतर असेल तर स्रोतापासून निघणारा आवाज परावृत्त होऊन रिफ्लॅक्शन होऊन जेव्हा आपल्यापर्यंत पोचेल तेव्हा तो एक वेगळा ध्वनी म्हणून ऐकला जाऊ शकणार. तर आपल्याला दिसून पडते की 17.2 मीटर अंतर असायलाच पाहिजे आम्हाला प्रतिध्वनी ऐकून घेण्यासाठी. विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे जे समजून सांगितलं हे समजलं ना? ओके ओके ओके. तर यावरून काय सिद्ध होते विद्यार्थ्यांनो की जर आम्हाला एखाद्या ध्वनीचा प्रतिध्वनी ऐकायचा असेल जर एखाद्या ध्वनीचा प्रतिध्वनी ऐकायचा असेल तर आम्हाला कमीत कमी एवढं अंतर ठेवावं लागेल. आता हे अंतर म्हणजे कोणतं अंतर आहे तर हे ध्वनीच्या स्रोतापासून तर परावर्तन होणाऱ्या पृष्ठभागापर्यंतचं अंतर आहे. तर विद्यार्थ्यांनो जर या सरांचा आवाज इथून या विद्यार्थ्याला वेगळा ऐकून घ्यायचा असेल तर याला त्या सोर्सपासून किती अंतरावर जावं लागेल किंवा त्या पृष्ठभागाला त्या भिंतीला कुठपर्यंत न्यावं लागेल आपल्याला तर कमीत कमी एवढ्या अंतरावर न्यावं लागेल. एवढ्या अंतरावर गेल्यानंतरच काय होईल प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकू येईल. तर इथे आपल्याला प्रतिध्वनी समजलं. प्रतिध्वनी म्हणजे काय निघणारा ध्वनी जेव्हा एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तन करून रिफ्लॅक्शन करून परत सोर्सकडे येतो किंवा परत येतो त्या ध्वनीला आपण प्रतिध्वनी म्हणतो. हा असा प्रतिध्वनी आपण स्पष्टपणे ऐकू शकतो आणि तो ऐकू शकतो कुठे आपण बघू की काही हिली एरियाज असतात म्हणजे जिथे टेकड्यांचा प्रदेश आहे है ना उंच पहाडांमध्ये आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो. समजा इथे आवाज करणारा व्यक्ती आहे आणि इथे एक उंच पहाड आहे आणि जर यांच्यामध्ये अंतर 17.2 मीटर पेक्षा जास्त असेल आणि याने जर ध्वनी पाठवला तर हा ध्वनी इथून रिफ्लॅक्ट होऊन परत याच्याकडे येईल आणि याला स्पष्टपणे इको ऐकायला मिळेल. तुमचा हाही प्रश्न राहू शकतो की हा फक्त असं का होते की पहाडांमध्येच असं काय ऐकू येतं आम्हाला शहरांमध्ये असं का नाही ऐकू येत. शहरामध्ये पण तर भरपूर ठिकाणी काय दिसते आपल्याला बिल्डिंग्स आहेत सपाट भूभाग आहे तिथे पण तर आपण उभं राहून प्रतिध्वनी ऐकू शकतो. तर ॲक्च्युली शहरांमध्ये प्रॉब्लेम काय शहरांमध्ये दोन प्रॉब्लेम म्हणजे काय पहिली गोष्ट की आम्हाला इतके सारे ध्वनी वेगवेगळे कानावर पडत असतात शहरामध्ये की आपण ध्वनी इको किंवा प्रतिध्वनी आपल्यापर्यंत पोचला तरी आपण तो प्रतिध्वनी ऐकू शकत नाही. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम हा आहे की साऊंड हा जो असतो ना हा ॲब्झॉर्ब होतो विद्यार्थी. साऊंड काही पृष्ठभागावर काय होतो ॲब्झॉर्ब केला जातो. जसं आपण इथे पाहिलं इथे तर साऊंड गेला आणि परावर्तन होऊन परत आला रिफ्लॅक्शन होऊन परत आला. पण काही असे पृष्ठभाग असतात की तिथे साऊंड केल्यावर तो ऑटोमॅटिक ॲब्झॉर्ब होऊन जातो तो रिफ्लॅक्ट बॅक नाही होत. तर असे काही वस्तू आपल्या सानिध्यात शहरांमध्ये असतात आणि म्हणून आपल्याला शहरांमध्ये प्रतिध्वनी ऐकू येत नाही. पण तेच आपण हिली एरियात गेलो है ना हिल स्टेशनवर गेलो तर तिथे काय असते की तिथे एक तर पहिले शांत वातावरण असतं तिथे प्रदूषणाचा प्रकार नसते आणि सेकंड हिली एरियामध्ये साऊंड ॲब्झॉर्ब करणारे काहीही आयटम्स नसतात है ना शोषण करणारे नसतात आणि म्हणून आपण तिथे स्पष्टपणे प्रतिध्वनी ऐकू शकतो. तर हा आकडा लक्षात ठेवायचा 17.2 मीटर. पण एक गोष्ट विद्यार्थ्यांनो हे 17.2 मीटर हे काही फिक्स नाही आहे. हे फिक्स्ड केव्हा आहे जेव्हा टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस असेल. जर टेम्परेचर जास्त असेल तर ही व्हॅल्यू वेगळी येणार. पण स्टँडर्ड लेवलवर 17.2 मीटर असं आपण गृहीत धरतो. कोणीतरी विचारलं की
ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा ध्वनीवर असं म्हणजे प्रतिध्वनी किंवा इकोवर काही इफेक्ट होतो का? बिलकुल. हां, मी सांगतो बघा. पहिले त्या विद्यार्थ्याचं समाधान करूया की प्रतिध्वनी हा जो आहे हा जर ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशरचा डिफरन्स येतो है ना, वातावरणाचा दाब बदलत असेल सपोज, तर इकोवर काही परिणाम होईल का असं त्याचं म्हणणं. तर बिलकुल होईल. इकोवर परिणाम कसा होईल विद्यार्थ्यांनो? ॲक्च्युली प्रतिध्वनी जो आहे ना हा ध्वनीचाच प्रकार आहे. म्हणजे जाणारा ध्वनी हा साधा ध्वनी, परत येणारा ध्वनी म्हणजे प्रतिध्वनी. ध्वनीचा वेग हा जो आहे ना, ध्वनीचा वेग हा दाबानुसार बदलतो. ॲक्च्युली दाबानुसार काय होते, त्या माध्यमाची घनता बदलते आणि घनता बदलली तर मग त्याचा वेगही बदलतो. तर मी याच्यानंतर थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ध्वनीचा वेग शिकवणार आहे, तर त्याच्यामध्ये मी डिस्कस करतो. पण याच्याने काय होईल, नक्कीच दाबामुळे घनता बदलेल वातावरणाची आणि घनता बदलली तर वेग बदलेल. वेग बदलला तर असंच काहीतरी आपल्याला दिसून पडेल है ना. आता वेग 344 आहे तर आपली व्हॅल्यू 17.2 येत आहे. जर वेग आपण दुसरा केला तर मग व्हॅल्यू पण काय दुसरी. म्हणजे त्यावेळेस इको ऐकण्यासाठी कदाचित आम्हाला आणखी जास्त अंतर लागू शकतं. कळलं विद्यार्थ्यांनो? दुसरं, पूजा विचारते आहे की ॲज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड देन वेदर साऊंड इज कन्वर्टेड टू अनदर फॉर्म. बिलकुल. आम्ही साऊंडने दुसऱ्या फॉर्मची एनर्जी कन्वर्ट करू शकतो. जसा फॉर एक्झाम्पल ऊर्जा. ऊर्जा आपण म्हटलं कोणतं आहे? साऊंड. ध्वनी आमची एक ऊर्जा आहे, साऊंड ऊर्जा आहे. आणि ऊर्जेची ही कॅरेक्टरिस्टिक्सच आहे, गुणधर्मच आहे की जी ही ऊर्जा असेल तिला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. दुसऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात बदलवू शकतो. तर साऊंड पण आहे ऊर्जा, तर नक्कीच तिलाही आपण करू शकतो. पण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, प्रत्येक ऊर्जेमधून प्रत्येक दुसरी ऊर्जा बनत नाही. समजलं का? मी या ऊर्जेमधून रासायनिक ऊर्जा नाही बनवू शकत. या ऊर्जेमधून मी रासायनिक ऊर्जा नाही बनवू शकत. तर मग आपण कसं करू शकतो? तर याच्यापासून आपण यांत्रिक ऊर्जा बनवू शकतो, मेकॅनिकल एनर्जी. साऊंड असेल. प्रश्न हा होता की ऊर्जा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, या एनर्जीच्या नियमानुसार ऊर्जेला आपण दुसऱ्या कुठल्या तरी ऊर्जेमध्ये बदलवू शकतो. हे आपण पाहिलं होतं. तर साऊंड पण एक प्रकारची ऊर्जा आहे, म्हणजे एनर्जी आहे. तर तिला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये आणू शकतो. बिलकुल आणू शकतो. कसं? हे बघा, साऊंडमुळे आपण, मी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला की साऊंड जर जोराचा असेल तर तुम्हाला सांगतो की एखादी म्हणजे सपोज करा DJ वाजत आहे आणि आपल्या घरच्या खिडक्या स्लायडिंगवाल्या विंडोज असतील तर त्या विंडोज अशा हलतात. किंवा तुम्ही हेही बघा की जर आपण खूप जोरात वाजत असलेल्या DJ समोर उभं झालो तर आपल्या हार्टमध्ये धडधड वाढायला लागते, छाती तसं धडधड व्हायला लागते. हे काही असो, या ऊर्जेमुळे इथे काहीतरी कन्व्हर्जन झालं, म्हणजे इथे काहीतरी विस्थापन झालं, डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे कार्य झालं. विस्थापन झालं, खिडकी म्हणा किंवा अन्य कुठल्याही वस्तू म्हणा अशी हल्ली, आपल्या जागेवरून हल्ले म्हणजेच काय होते? विस्थापन झालं होतं. तर या खिडकीचं विस्थापन झालं. खिडकीचं विस्थापन झालं म्हणजे काय झालं? कार्य करण्यात आलं. आणि आपण हेही बघितलं होतं की नेहमी कार्य जे असते ते ऊर्जेच्या स्वरूपात साठवलं जाते. म्हणजे या ध्वनीच्या ऊर्जेने इकडे कार्य केलं आणि त्याद्वारे ते ऊर्जा संग्रहित झाली. आणि या ऊर्जेला आपण काय म्हणणार? या ऊर्जेला म्हणणार आपण यांत्रिक ऊर्जा. तर मग आपली साऊंड एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी, है ना. ध्वनीची ऊर्जा हे ट्रान्सफॉर्म झाली कशामध्ये? यांत्रिक ऊर्जेमध्ये. तर ऊर्जा जीही असेल तिला आपण दुसऱ्या स्वरूपात आणू शकतो. ठीक आहे ना. पण विद्यार्थ्यांनो, एक तुम्हाला सांगतो की पुष्कळशा ऊर्जा आपण
आपल्या कामीने आणू शकत. पुष्कळशा ज्या ऊर्जा असतात त्या ऊर्जा आपण आपल्या स्वतःच्या रोजच्या कामात नाही आणू शकत. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोळसा आहे. हा जो कोळसा आहे हा आपल्याला जळून उष्णता देऊ शकतो, ठीक आहे. पण हा कोळसा आपला मोबाईल चार्जिंग करून नाही देऊ शकत, ठीक आहे. तर कोळशामध्ये एनर्जी आहे. कोणती एनर्जी आहे, कोणती ऊर्जा आहे? त्याच्यात रासायनिक ऊर्जा आहे. या रासायनिक ऊर्जेला आपण जर रूपांतरित करून इलेक्ट्रिसिटीमध्ये आणलं, विद्युत ऊर्जेत आणलं, तर ती आपल्या कामाची आहे. जर समजा तुम्हाला कोळशापासून उष्णता नाही पाहिजे असेल, उष्णता नाही पाहिजे असेल, तर तो कोळसा आपल्या काहीच कामाचा नाही, ती ऊर्जा आपल्या काहीच कामाची नाही. म्हणून तुम्ही बघा, ऊर्जा जितक्याही पद्धतीची असते, आपण प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला आपण विद्युत ऊर्जेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. विद्युत ऊर्जेमध्ये म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपल्याकडे आहे तर आपण आपले रोजचे कोणतेही कामं करू शकतो. म्हणून तुम्ही बघा की न्यूक्लिअर एनर्जीलाही इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. कोळशापासून मिळणारा रासायनिक म्हणजे केमिकल एनर्जीला आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. आपण ते पाहिलं होतं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जीलाही आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो. मॅक्सिमम वेळा आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऊर्जांना कुठे विद्युत ऊर्जेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आता हे जेव्हा आपण करतो ते यामागे रिझन काय? कारण विद्युत ऊर्जा ही एक अशी ऊर्जा आहे की ज्या ऊर्जेद्वारे आपण आपले रोजचे घडामोडी किंवा कार्य करू शकतो. आता बघा नाही, इथे साऊंडमध्ये ऊर्जा आहे. या साऊंडनी इथे यांत्रिक ऊर्जा निर्माण नाही म्हणायला पाहिजे. ही साऊंडची ऊर्जा म्हणजे ध्वनीची ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये कन्वर्ट झाली. आता ही यांत्रिक ऊर्जा काय कामाची आमच्या? म्हणजे आपल्या घरचे खिडक्या हलायला लागल्या, कुठेतरी डीजे वाजतोय आणि आपल्या घरच्या खिडक्या हलत आहेत, याच्याने आम्हाला काय साध्य होणार आहे? तर म्हणून ही ऊर्जा आमच्या काही कामाची नाही. पण ऊर्जा परिवर्तन इथे परावर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच झालं. ऊर्जा ट्रान्सफॉर्मेशन अकॉर्डिंग टू लॉ होतेच विद्यार्थी. तर हे कळलं तुम्हाला. आता जर साऊंड ऊर्जा एकाने विचारलं की जर साऊंड ही ऊर्जा जर कन्वर्ट नाही झाली तर मग त्या काय होते त्याचं? तर आता जसं मी ओरडलो, ऊर्जा निघाली बाहेर, आता ती कुठे कन्वर्ट नाही होत आहे, तर ती विश्वामध्ये काय होऊन जाईल? विरघळून जाणार. म्हणजे ते विश्वामध्ये डिझॉल्व होऊन जाईल. कारण आपण पहिलेच पाहिलं होतं, काय होता तो नियम की विश्वातील ऊर्जा काय आहे? स्थिर आहे. जेवढी ऊर्जा विश्वामध्ये पहिले होती तेवढीच आताही आहे, नंतरही राहणार. ऊर्जा फक्त टर्न होत राहते, कन्वर्ट होत राहते. तर ही ऊर्जा वातावरणात मिसळून जाईल. ओके, चला. तर प्रतिध्वनी आपण ऐकलं. आता बघूया निनाद म्हणजे काय होते? रिव्हर्बरेशन. असा रिव्हर्बरेशन याचा इफेक्ट आहे. आणि याला आपण शॉर्टकटमध्ये असं म्हणतो की आवाज जेव्हा असा गुंजायला लागतो त्यावेळेस आपण निनाद झाला असं म्हणतो. आता हे निनाद असते काय? तर मी तुम्हाला एक पहिले उदाहरण सांगतो. तुम्हाला हे उदाहरण कधी ना कधी अनुभवायला आलं असेल. बघा तुम्ही की तुम्हाला कधी कोणी आपल्या घरचा वास्तुकाला निमंत्रण दिलं असेल आणि वास्तुकासाठी तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी गेला असेल. जनरली वास्तूक जेव्हा करतात तेव्हा काय असते? गृहप्रवेश जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस घरामध्ये सामान नसते. ज्यांच्या घरी वास्तूक आहे त्यांच्या घरी सामान नसते. अशा वेळेस जेव्हा आपण त्यांच्या घरी जातो आणि त्या घरामधल्या खोल्यांमध्ये रूम्समध्ये बोलतो तेव्हा आवाज असा गुंजायला लागतो, है ना? असा आवाज भारीपणा येतो, तो कानामध्ये असा गुंजायला लागतो. ते गुंजन जे निर्माण होते त्या गुंजनालाच आपण काय म्हणतो? निनाद. ही पहिली गोष्ट. आता त्या घरी तुम्ही जेव्हा वास्तुकाला गेले होते तर तेव्हा तुम्हाला असा आवाज ऐकू आला. पण जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस जेव्हा त्या व्यक्तीने त्या ठिकाणी राहणं सुरू केलं आणि त्यावेळेस जर आम्ही त्यांच्या घरी पोचतो, ज्यावेळेस सगळं फर्निचर वगैरे लागलं आहे, तर आपल्याला दिसतो की त्या रूममध्ये जिथे अगोदर आवाज असा गुंजत होता, है ना, निनाद होत होता,
तिथे आता नॉर्मल आवाज येतो, गुंजन निर्माण होणं बंद झालं. तर असं का झालं? तर काय होते, एखादी खोली आहे सपोज, या खोलीमध्ये सपोज हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती, आता हे दोन व्यक्ती आहेत आणि हे लोक बोलत आहेत समजा, किंवा हा एकटा बोलत आहे आणि या रूममध्ये सामान सुमान नाही आहे. तर जेव्हा हा या व्यक्तीशी बोलेल तेव्हा असा डायरेक्ट आवाज तर जाईलच, नो डाऊट, पण आवाज चारही दिशेने पसरतो. हा आवाज त्याच्याकडे असाही पोहोचेल, असाही पोहोचेल, तो असाही पोहोचेल, हा असा आवाजही पोहोचेल. म्हणजे मी सांगतोय त्या प्रत्येक दिशेने, कुठल्याही दिशेने त्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचतो. आता हे सगळे ध्वनी तरंग जेव्हा एकत्र येतात तर ध्वनीमध्ये सातत्य राहील, ध्वनी असा कंटिन्युअस राहील, असा इफेक्ट निर्माण होतो. आणि तो जो इफेक्ट निर्माण होतो त्या इफेक्टलाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो निनाद, म्हणजे गुंजन, है ना. खाली एरियामध्ये असं गुंजन निर्माण होताना आपल्याला दिसतं. कळलं का? खूप सारे ध्वनी तरंग जेव्हा एकत्र येतात आणि एकत्र येतात म्हणजे एकमेकात मिसळतात, एकमेकांना कट करतात, एकमेकांना सुपरइम्पोज करतात आणि ते जेव्हा मिक्स होतात तर असा साऊंड कंटिन्युअस येत राहील, असा एक इफेक्ट तयार होतो. आणि त्या इफेक्टालाच आपण काय म्हणतो, त्या इफेक्टलाच आपण निनाद म्हणतो. निनाद म्हणजे रिव्हर्बरेशन. रिव्हर्बरेशन आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याला गुंजन म्हणतो. नो प्रॉब्लेम विथ ओके. तर हा निनाद निर्माण होतो, ठीक आहे. आता हा निनाद निर्माण झाला तर हा निनाद निर्माण होण्यामागे एक प्रमुख कारण हे आहे की या रूममध्ये दुसरं तिसरं काही नाही, म्हणजे अन्य सामान नाही. जेव्हा आपण या रूममध्ये सामान भरतो, है ना, आपण काही सामान बनवतो, भिंतीला आपण वॉलपेपर लावला, खाली कार्पेट टाकलं, ठीक आहे, सोफा सेट्स लावले, कर्टन्स म्हणजे पडदे लावले, सिलिंगमध्ये झुंबर वगैरे लावलं, काही पण असू द्या. जेव्हा या रूममध्ये सामान येतं तेव्हा हे सामान त्या साऊंडला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. ते सामान काय करतं, त्या साऊंडला ॲब्झॉर्ब करतं. ॲब्झॉर्ब करतं म्हणजे काय, सपोज करा हा एक सोफा सेट आहे, असा साऊंड आला तर हा रिफ्लॅक्ट बॅक होण्याच्या अगोदरच याच्या कुशनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आणि जेव्हा तो ॲब्झॉर्ब होईल तेव्हा परत येणारा ध्वनी, रिफ्लॅक्ट बॅक होणारा ध्वनी आम्हाला मिळणार नाही. म्हणजे त्यावेळेस फक्त डायरेक्ट येणारा ध्वनी है ना, कुठेतरी बाउन्स बॅक होऊन न येणारा ध्वनी, डायरेक्ट येणारा ध्वनी हाच आपल्यापर्यंत पोचतो आणि त्यावेळेस निनाद संपलं असं आपण म्हणतो, ठीक आहे. तर निनाद हा एक नॉर्मल इफेक्ट आहे. जेव्हा खूप वेगवेगळ्या ठिकाणी एका क्लोज स्पेसमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी रिफ्लॅक्शन होऊन ध्वनी परत 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 येतो आणि तो एकत्र येऊन सातत्य जाणवेल, म्हणजे कंटिन्युअस फॉर्ममध्ये स्वतःचा इफेक्ट निर्माण करतो, त्याला आपण निनाद म्हणतो. आणि निनाद जर कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी आम्हाला साऊंड ॲब्झॉर्बंट लावावे लागतात. अशा वस्तू, अशा गोष्टी की जे साऊंड काय करतील, शोषून घेतील. याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे जर तुम्ही सिनेमॅक्स वगैरे मल्टिप्लेक्समध्ये वगैरे किंवा सिनेमा थिएटरमध्ये गेला तर त्या सिनेमा थिएटरमध्ये बघा तुम्हाला खूप मोठा हॉल दिसतो आणि तिथे आम्हाला हेही माहीत आहे की तिथे ऑडिओ सिस्टमही खूप जोरात चालतो. मग अशा वेळेस निनाद होणं तर साहजिक आहे. मग निनाद होणं साहजिक आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो की त्या सिनेमा हॉलमध्ये साऊंड ॲब्झॉर्ब करणारे मटेरियल तिथे लावतो. म्हणजे तुम्ही बघा, वॉलपेपर लागलेला असते, जमिनीवर कार्पेट असते, सिनेमा हॉलचे जे कुशन्स असतात ते चांगल्या क्वालिटीचे लावले जातात की साऊंड ॲब्झॉर्ब होऊ शकेल. म्हणजे मॅक्सिमम वस्तू तिथे अशा लावतात की ज्या साऊंड ॲब्झॉर्ब करू शकतील. इनफॅक्ट काही असे प्लाय असतात, ते नाही का आपण फायबरचे किंवा प्लायबोर्ड म्हणतो ना, प्लायबोर्डचे, ते काही साऊंड ॲब्झॉर्बंट कॉम्प्रेस्ड फायबर बोर्डसुद्धा असतात. त्यांचा पण उपयोग आपण साऊंड ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी, शोषण करून घेण्यासाठी वापरतो. तर तुम्हाला निनाद कळला का विद्यार्थ्यांना? एकदा रिप्लाय करा. ओके.
कोणीतरी विचारलं इको इफेक्ट 3 to 4 टाइम्स, 2-3 वेळा, कधी कधी नाही का आपण पहाडांमध्ये गेलो तर आपल्याला एकाच आवाजाच्या मागे 4-5 आवाज ऐकू येतात है ना. ओके, तर हा हा इफेक्ट का होतो विद्यार्थ्यांनो. तर हा इफेक्ट कसा होतो की सपोज करा हा एक पर्सन आहे जो त्या माउंटेनच्या समोर उभा आहे ना. आता माउंटेन एकच असतो का नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माउंटेन्स दिसतात. आपण हिली एरियात गेलो है ना, माउंटेन एरियात गेलो आपण, जसं तुम्ही सातपुडा रेंजमध्ये जा किंवा आपल्या सह्याद्रीमध्ये जा तर भरपूर सारे एकत्र पहाड दिसतात. जेव्हा हा साऊंड इकडे ट्रॅव्हल करतो तर हा साऊंड फक्त एकाच दिशेने तर जात नाही, तर हा साऊंड इकडे ट्रॅव्हल करतो, इकडे ट्रॅव्हल करतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पहाडावर जाऊन आदळतो. आदळून झाल्यावर काय होते, रिफ्लॅक्ट बॅक होतो. आता सपोज करा हा हा माउंटेन, हा पहाड जवळ असेल म्हणजे 17.2च्या वरतीच असावा, 17.2 मीटरच्या वरती, एवढ्या अंतराच्या जास्त अंतरावर पहाड असावा. तर हा समजा आहे दूर आहे, पण या तिन्ही पहाडांपेक्षा हा जवळ आहे, तर होईल काय, इथून येणारा इको आपल्याला पहिल्या ऐकू येईल, मग दुसऱ्याचा इको ऐकू येईल, मग तिसऱ्याचा इको ऐकू येईल. तर अशा वेळेस काय होते, आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. कधी कधी असंही होते की इथनं रिफ्लॅक्ट झाला साऊंड, तर हा रिफ्लॅक्ट होऊन परत या पहाडावर आढळला आणि मग इथून आपल्याला परत मिळाला. म्हणजे मल्टिपल रिफ्लॅक्शन, एकपेक्षा जास्त वेळा रिफ्लॅक्शन होत आहे. असंही जेव्हा होते तेव्हा आम्हाला 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा असे आवाज ऐकू येतात. तर जेवढे रिफ्लॅक्टिंग सरफेस राहतील होऊ शकते तितक्या वेळेस आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. यानंतर विद्यार्थ्यांनो आपण बघूया सोनार. विद्यार्थ्यांनो सोनार हा एक याचा लॉंग फॉर्म आहे ना. लॉंग फॉर्म काय, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असं याचं नाव. ओके विद्यार्थ्यांनो, हवेमध्ये जे काम रडार करते पाण्याच्या आतमध्ये तेच काम सोनार करते. ठीक आहे, हवेमध्ये जे काम रडार करते पाण्यामध्ये तेच काम सोनार करते. कसं, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोठमोठे जहाज पाण्यात जात असतात तेव्हा ते पाण्यामध्ये खूपशे बुडलेले असतात, पाण्याच्या पातळीच्या खाली बुडलेले असतात. आता होते असं की आपल्याला माहित आहे किनाऱ्यावर जाता जाता पाण्याची खोली कमी होत जाते, डेप्थ कमी होत जाते. आता हा जहाज काही पूर्णपणे आपण बीचवर तर आणू नाही शकत. ओके, दुसरी गोष्ट, पाण्याच्या खाली काही माउंटेन्स पण असतात, पहाडं पण असतात. पाण्याचा बॉटम किती खाली आहे हेही आपल्याला माहिती असावं लागतं. त्या व्यतिरिक्त एखादी पाणबुडी वगैरे पाण्यामध्ये तर नाही आहे जे आपल्या जहाजांना इजा पोचवू शकेल, याही गोष्टीचं आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली म्हणायचं की जेव्हा जेव्हा ही शिप ट्रॅव्हल करतात, जहाजं ट्रॅव्हल करतात, यांना पाण्याच्या आतमधल्या ॲक्टिव्हिटीज माहिती असायला पाहिजे. आता या ॲक्टिव्हिटीज कशा माहिती करायच्या, तर त्याच्यासाठी काय केलं जाते की एक टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि ती टेक्नॉलॉजी आहे विद्यार्थ्यांनो कोणती, सोनार टेक्नॉलॉजी. सोनार टेक्नॉलॉजीमध्ये काय की समजा आपल्याला पाण्याची खोली माहिती करायची, समजा हा त्या समुद्राच्या पाण्याचा बुड आहे, बॉटम आहे, आणि या जहाजच्या कॅप्टनला याची खोली म्हणजे डेप्थ किती आहे माहिती करायचं. तर इथे काय असते, इथे एक इन्स्ट्रुमेंट असतो पाण्याच्या जहाजाच्या खाली, त्याला आपण म्हणतो प्रक्षेपक. प्रक्षेपक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो ट्रान्समीटर. ट्रान्समीटर. इथे एक दुसरा इन्स्ट्रुमेंट असतो त्याला म्हणतो आपण ग्राहक. ग्राहक म्हणजे रिसिव्हर. हा ट्रान्समीटर, हा रिसिव्हर, हा काहीतरी पाठवेल आणि हा काहीतरी कलेक्ट करेल. प्रक्षेपकामधून
श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड ध्वनी ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000च्या वरती आहे असा एक स्पेशल ध्वनी प्रक्षेपणामधून पाठवला जातो। आता हा जो ध्वनी तरंग आहे हा ध्वनी तरंग सगळीकडे जातो, तर आपण आता खोलीच्या बाबतीत बोलतोय तर खालती येणारा ध्वनी तरंग आपण बघू। तर प्रक्षेपकाने एक अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी पाठवला। हा ध्वनी इथे आला, समुद्राच्या बुडाला याने टक्कर मारली आणि हा जो सरफेस आहे हा सरफेस काय करेल की हा अल्ट्रासाऊंड ध्वनी हा अल्ट्रासाऊंड काय करेल परत पाठवेल। अच्छा, हा परतही सगळीकडे पाठवेल कारण रिफ्लॅक्शन असं काही फिक्स दिशेने होत नाही, कोणत्याही साईडने होऊ शकतो। तर हा झाला रिफ्लॅक्शन आणि हा दुकान तो बंद कर दिया तुमने। म्हणजे ग्राहकाने तो आवाज रिसीव्ह केला, इथनं काय झालं आवाज निघाला आणि इथे रिफ्लॅक्शन होऊन परावर्तन होऊन तो ग्राहकापर्यंत पोहोचला म्हणजे रिसिव्हरपर्यंत पोहोचला। आता हा जो अल्ट्रासाऊंड ध्वनी आहे याचा वेग तर माहितीच असेल, किती असेल कारण पाठवणाऱ्या लोकांना याचा वेग माहिती असतो, ठीक आहे। हा इथून इथे आला आणि परत इथून इथे आला म्हणजे इथून येण्याचा टाइम आणि जाण्याचा टाइम असा टोटल टाइम पण आम्हाला माहिती पडतो। म्हणजे आम्हाला निघणाऱ्या अल्ट्रासाऊंड ध्वनीचा वेग माहिती आहे, त्याने जाऊन परत आला त्यावेळेस त्याला किती वेळ लागला हे सुद्धा माहिती आहे। तर आपल्याला जाणं आणि येणं हे माहिती आहे, तर याच्यानंतर आपण अंतरही काढू शकतो। फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, वेग बरोबर काय होते d/t है ना, वेग बरोबर d/t किंवा चाल बरोबर d/t अंतर भागिले वेळ। तर आम्हाला हे माहिती आहे, अंतरही काढू शकतो। अंतर कोणतं निघेल, अंतर निघेल प्रेक्षकापासून समुद्राच्या बुडापर्यंत असलेले अंतर आणि हे अंतर प्रत्येक वेळेस मॉनिटर बोर्डवर किंवा डॅशबोर्डवर कॅप्टनला दिसत राहते आणि कॅप्टन पाण्याखालचे धोके ओळखून घेत असतो। आता हे असं आहे की समजा इथे पाणबुडी असेल एखादी म्हणजे सबमरीन असेल तर प्रेक्षेपक म्हणजे ट्रान्समीटर इकडे साऊंड वेव्ह पाठवेल, ते रिफ्लॅक्ट होऊन पोहोचेल आणि एक्झॅक्ट त्याची पोझिशन या जहाजावर त्या कॅप्टनला माहिती पडेल। म्हणजे आम्ही पाण्याखालचे सगळे धोके या सोनार टेक्नॉलॉजीमुळे ऐकून माहिती करून घेऊ शकतो। तर या टेक्नॉलॉजीचा वापर खूप व्यवस्थितपणे आजही केला जातो। या अगोदर शिप्सला ट्रॅव्हल करताना खूप धोके व्हायचे, आता तसे धोके पुष्कळ ठिकाणी ऐकायला मिळत नाही। ओके विद्यार्थ्यांना, तर हा एक सोनार टेक्नॉलॉजीचा काय होता आपण त्याचा डिस्क्रिप्शन पाहिलं, कळलं का तुम्हाला? काही गणितं पण घ्यायचे आहेत, न्यूमरिकल्स घ्यायचे आहेत, तर त्यावेळेसच मी ध्वनीचा वेग तुम्हाला समजावून सांगितलं। आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न आपले टाकू शकता, काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, आपण त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थ्यांनो, काही प्रश्न असतील सो युअर क्वेश्चन्स आर वेलकम्ड। आपण साऊंड वेव्हला ॲम्प्लिफाय करतो, साऊंड वेव्हला काय करतो ॲम्प्लिफाय करतो। जसा श्रोत्याकडनं तो साऊंड वेव्ह निघाला, श्रोत्याकडनं नाही स्पीकरकडनं, स्पीकर म्हणजे बोलणाऱ्याकडनं साऊंड वेव्ह निघाला आणि याने हा माईकने रिसीव्ह केला, तर इथे एक ॲम्प्लिफिकेशन ह्या साऊंडवर क्रिया करणारा एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे ॲम्प्लिफिकेशन करणारा इन्स्ट्रुमेंट इथे काय करतो, या साऊंडच्या वेव्हजला मॉडिफाय करतो म्हणजे त्याचा ॲम्प्लिट्यूड वाढवून देतो, गरज असल्यास त्याची वेव्हलेंथ वाढवून देतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस करतो। मग इथनं किंवा लाऊडस्पीकरमधनं निघणारा जो साऊंड असतो विद्यार्थ्यांना, हा जो साऊंड असतो हा साऊंड ॲम्प्लिफाईड साऊंड असतो आणि ॲम्प्लिफाईड साऊंड असल्यामुळे तो काय करतो मोठ्याने ऐकू येतो। आता इथे जो इको निर्माण होतो हा इको तो इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा खराब मॅग्नेटिझमचा प्रॉब्लेम आहे। अदरवाईज ॲम्प्लिफायर फक्त साऊंडमध्ये मॉडिफिकेशन घडवून आणतो,
आणि तो मॉडिफिकेशन स्पष्टता देतोच, पण जर काही इलेक्ट्रिकल सिग्नलचा प्रॉब्लेम असेल तर तिथे इको आपल्याला ऐकायला मिळेल. हा इको आणि रिव्हर्बरेशन मधला डिफरन्स, हा जो इको असतो, हा जो इको आहे ना, हा इको सपोज करा हे 17.2 मीटर आहे आणि मग परत हा आला माझा इको साऊंड, प्रतिध्वनी. इको असा साऊंड आहे की जो साऊंड आम्हाला स्पष्टपणे ऐकू येतो, स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच्यासाठी कंडिशन 17.2 मीटरच्या पेक्षा जास्त अंतराची. पण जेव्हा आम्ही रिव्हर्बरेशन म्हणतो, तर रिव्हर्बरेशनसाठी काही ही अट नाही आहे. इथे काय होते की खूप सारे ध्वनी तरंग एकत्र येतात आणि एक वेगळाच नवीन ध्वनी तयार करतात, जो ध्वनी आपल्याला कंटिन्युअसली जाणवत असतो, म्हणजे तो कानामध्ये असा गुंजन निर्माण करतो, तर तो आहे रिव्हर्बरेशन. इकोसाठी अंतराची अट आहे, रिव्हर्बरेशनसाठी काही अंतराची अट नसते. रिव्हर्बरेशन कुठेही होऊ शकते, फक्त रिव्हर्बरेशन न होण्यासाठी आपल्याला साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल लावावा लागतो. ओके, तर हा एक स्पेशल फरक. बिलकुल. इलेक्ट्रिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, आता हे होतेच असं. इथे सांगितलं ना, इथे हा बघा, हे साऊंड एनर्जी आहे. इकडे हा जो पट्टा आहे ॲम्प्लिफायर, इलेक्ट्रिक, म्हणजे हा ॲम्प्लिफायर पासून इथे लाऊड स्पीकर पर्यंत इथे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. आणि परत ते इलेक्ट्रिकल एनर्जी इकडे साऊंड एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे जेव्हा आम्ही हा मेकॅनिझम वापरतो, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, साऊंड, अशा या विभिन्न ऊर्जेच्या स्वरूपात साऊंड परावर्तित होतो. करेक्ट आहे तुमचं. मला वाटते तुमचे प्रश्न संपले. उद्या याचे आपण न्यूमरिकल्स घेऊया आणि त्या अगोदर मी ध्वनीचा वेग ही संकल्पना समजून सांगतो. तर प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीने मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही शांतपणे लेक्चर ऐकून घेतलं, याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचा अभ्यास जोरात सुरू असेल. ओके, अभ्यास करत राहा विद्यार्थ्यांनो, आणि आपल्या यशाकडे वाटचाल करत राहा, असं तुम्हाला एक मॅसेज देऊ मी आपला लेक्चर आजचा इथे थांबवतो. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. बाय बाय.